त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. तिथून आपण पुढे त्या शेंडी मार्गे त्या पुढे अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं। त्या निप्ती चौकातून पुढे आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातोय। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत। हा झाला आपला एकूण मार्ग। पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाही आहेत कारण ती घाट इतका अवघड आहे। आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला, प्रचंड घाट तो अवघड आहे, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे। त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे। एखादी गाडी जर पंक्चर झाली, जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, कुणाची गाडी बिघडली तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पीस नाही आहे कसलाच। म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही। आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईनात मग आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे। त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे आणि असण्याचं काही कारण पण नाही। याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं। मुंबईत हजारो रस्ते आहेत, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल। आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं आहे, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे। हा झाला आपला फायनल मार्ग। आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातोय, हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं। आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याच्यात काही विशेष नाही। कोणी कुठून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली, त्यामुळे लोक जाणार आहेत। तो झाला एक मार्ग। दुसरा विषय हे मागण्याचा। या मागण्यावरती कायम ठाम आहेत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागंसुद्धा आम्ही राहिलेलो आहेत। आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह। त्याच्यावरती अभ्यास चालला आहे, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत। त्याचं कारण पण तसंच आहे, जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे 3ही गॅझेटं लागू का केले म्हणून, कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे। औंध संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्यासहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणार नाही। त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही। जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये, कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडला आहे म्हणल्याच्यानंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे। आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका। सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा, काय
तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर आहे मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून जाईल, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे. आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसो आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतं. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आत्ता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती, शेतीची लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला यावले कुणी तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅजेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं, आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झालं. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमानं माझ्या समाजाने विषय घेतलाय. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांत रोजान जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा मी त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं, आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्त्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेटीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा. सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठी नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत. ते पण सांगतो काय चेंज केलेत तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात. हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोटजात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोटजात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ पर एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. पण सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोटजात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा, टाका घालून. झाल्या 350-400 जाती.
तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मग मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती आहे, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचं, मला उद्यापासून बोलायचंच नाही. यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे, मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती आहे. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटके आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे काय? आमचा व्यवसाय शेतीचे, निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रुटीपिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रुटीपिटी व्यवहाराची आहे, सणावारांची आहे, उत्सवाची आहे, व्यवसायाची आहे. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे या येवल्याचे त्या गचपाण्यानी त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आहे, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, मग त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहेत आमच्या गावरान भाषेत. आणि मग मराठी काय करते? मराठी काय करते म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आत्तापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती आहे. कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरणं दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. ते यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्सम हे म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे, माझा आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा, तो हा सोयराच आहे का? या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखीन काय पाहिजे? पण व्याख्या सरकारनं समजून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं? तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून. आणि जो कुणबी आहे आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका. जसे त्यांचे सगळे सोयरे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचेही घ्या. आपले 5वं मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो, कारण हल्ला आमच्यावर झाला. याच ठिकाणी ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर्य सगळे मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारोळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या. हीच ती जागा आहे की या जागेवरती रक्ताच्या थारोळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्यात 307 सारख्या आमच्यावर, आम्ही मार खाऊन. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या आहेत. त्यावेळेस ते मीडियात पण आलेलं आहे.
आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखीन घेतलेल्या नाही. जी 6वी-7वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदानं दिलेत, त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत, कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत. यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे. करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहीत असतात, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना आज शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय. हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणारं, संविधानात बसणारं तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका. असून का देत नाहीत, तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली. कारण तुम्ही असून देत नाहीत याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलेत. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या. न बसणाऱ्या. मग याला म्हणतात मराठ्याला खुन्नस देणं. तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडपमध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसरंच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्नस मी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या, नाही देत मराठ्याला. याचा अर्थ हे होतोय. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवसच तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमचे मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे, तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज आणि उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो. तुम्हाला वाटून काय काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 अंतरवाली सोडली तर मी मंत्र्या कोणाचंच ऐकत नसतो. मग कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय गरिबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कुणाला द्यायचा? मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो. आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठं कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधड इथं मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय. मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो. त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहीत पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहीत पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली लिहा.
काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार नाही. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलावल्यावर अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही आंतरवाली लिहा, मला गरीब मराठ्यांचं घराणं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी हे त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाहीत, पुन्हा गैरसमज समाजात पसरित आण. म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथं खेड्यापाड्यानी. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या लेकराला न्याय मागायला यायला लागलो, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली, जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठं कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारावा, आम्हाला नाही. मी येणार आहे, मी 29ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे. फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला, फडणवीस साहेबांना, पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय. अशा 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तुम्ही 26च्या आत द्या. पुन्हा एकदा सांगतोय, त्यावेळेस गिरीश साहेब, महाजन साहेब म्हणले होते, दुसऱ्या विषयात आलो पुन्हा, तुमची मागणी आहे म्हणे मराठा आणि कुणबी एक हेच व्यासपीठ येते. इथंच बसलेली होती. आणि कायदा तसा पारित करता येत नाही, तसं देता येत नाही. कायदा पारित करायला आधार लागतो. पटलं मराठ्याला. पुन्हा पुन्हा मुंबईकरांना, महाराष्ट्राला सांगतो, फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, पटलं आम्हाला. जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा, मग ते टिकन कसं. आता सांगतो, त्यांनी समिती गठीत केली, जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीनं आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार, याच्यापेक्षा किती पाहिजे. मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे. म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले होते तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार. बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणचा आधार आहे, कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे. आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे, त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाई तरी देत नाहीत. म्हणून मराठा आणि कुणबी एक हे जे काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागं सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे, मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामधंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामधंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही.
म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा. वारकरी संप्रदाय सगळा असन, सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो, तुम्हाला लय त्रास झाला. काय काही नाही, कमेंट नाहीत का, मी मोकळा नाही झालो. आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची नीट उभा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता म्हणून एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडं जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं, म्हणून बोलू शकलो नाहीत. आत्ता मोकळे होतो लवकरच. आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याचे टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते, काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती, तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटीत सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या. आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार आहे. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकत आहेत त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी ॲम्ब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स पाहिजेत, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजेत. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला नाही, एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्याबरोबर आणखीन 4 आव्हानं केलेले. मास्तर असेल, डॉक्टर असन, वकील असन आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण गाड्या आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो ना, तुम्ही वापस या म्हणतो. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहनं घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या, तुम्ही वापस या. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो. आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे.